यानंतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे आता आपण वळूया। जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग समजल्या जाणाऱ्या होर्मुझची सामुद्रधुनीवर अमेरिकेचा प्रभाव पूर्णपणे ओसरल्याचं समोर आलेलं आहे। एका ताज्या आकडेवारीनं याचा मोठा खुलासा केला असून होर्मुझ सागरी मार्गावर केवळ आणि केवळ इराणचंच वर्चस्व असल्याचा दावा केला जातोय। होर्मुझची सामुद्रधुनीवर इराणचे वर्चस्व असल्याचा दावा, सामुद्रधुनीवरील अमेरिकेचा प्रभाव ओसरल्याची आकडेवारी जाहीर, आखातातील युद्ध संघर्षावर समेट होण्याची शक्यता। अमेरिका आणि इराण यांनी एकमेकांवरील हल्ले थांबवलेले असून शांतता चर्चेच्या वाटाघाटी सुरू असल्याची माहिती दोन्ही देशांकडून देण्यात आली। मात्र दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी हाच कळीचा मुद्दा ठरलेला आहे। होर्मुझ सामुद्रधुनीवर वर्चस्व ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी हा मार्ग प्रतिष्ठेचा केला। जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेला होर्मुझची सामुद्रधुनीवर अमेरिकेचा प्रभाव पूर्णपणे ओसरल्याचं समोर आलंय। एका ताज्या सागरी आकडेवारीने मोठा खुलासा केला असून होर्मुझ सागरी मार्गावर केवळ आणि केवळ इराणचेच वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालंय। अमेरिकेने दिलेला मार्ग फेटाळून लावत आंतरराष्ट्रीय जहाजांनी इराणच्या मार्गाला पसंती दिली, अशी आकडेवारी समोर आल्याने यातील अमेरिकेचा दावा फोल ठरलाय। जागतिक सागरी गुप्तचर संस्था मॅरिस्कस आणि विंडवर्ड यांच्या ताज्या अहवालानुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या तब्बल सर्वच्या सर्व 58 बिगर इराणी व्यापारी जहाजांनी इराणने निश्चित केलेल्याच मार्गाचा वापर केलाय। अमेरिकेने ओमानच्या किनाऱ्याजवळ एक पर्यायी सुरक्षित सागरी मार्ग सुचवला होता, मात्र एकाही जहाजाने अमेरिकेच्या या सुचवलेल्या मार्गावरून प्रवास केला नाही। याचा सरळ अर्थ असा की मध्य पूर्वेत अमेरिकेचे आदेश मानायला कोणीही तयार नाही आणि या अत्यंत महत्त्वाच्या व्यापारी मार्गावर आजही इराणचीच एकछत्री सत्ता चालणार असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत। आकडेवारीतील वस्तुस्थिती, होर्मुझमधून जाणाऱ्या सर्व गैर इराणी जहाजांनी इराणच्याच उत्तर मार्गाचा वापर केला। अमेरिकेने सुचवलेल्या ओमानच्या किनाऱ्याजवळील मार्गावरून 0 जहाजांची वाहतूक झाली। निर्बंध आणि तणावानंतरही जागतिक इंधन वाहतूक इराणच्याच अटीवर सुरू आहे। जगातील 25% खनिज तेल याच होर्मुझच्या मार्गातून जाते। येथे इराणची पकड मजबूत आहे। अमेरिकेने कितीही दावे केले तरी या आकडेवारीने जागतिक महासत्तेचे दावे फोल ठरलेत। होर्मुझ हे जगाच्या अर्थव्यवस्थेची लाईफलाईन मानली जाते। जर इराणने हा मार्ग पूर्णपणे रोखला किंवा आपल्या अटी कडक केल्या तर जगभरात कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडतील। अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराण विरोधात आक्रमक भूमिका घेतली असली तरी सागरी वाहतूक कंपन्यांनी अमेरिकेच्या सुरक्षेपेक्षा इराणच्या धाकाला आणि नियमांनाच प्राधान्य दिल्याचंच वाहतुकीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे। होर्मुझ सागरी मार्गावरील ही आकडेवारी सिद्ध करते की भौगोलिकदृष्ट्या इराण तिथे अत्यंत मजबूत स्थितीत आहे। अमेरिका कितीही लष्करी ताकद दाखवत असली तरी व्यापारी जहाजांना इराणचाच मार्ग सुरक्षित वाटतो हे आता सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।